साडी घातल्यानंतर तुमचे दंड हे जाड दिसतात का? तुमचे आर्म्स हे जाड दिसतात का? तुमचा चेस्टचा भाग ही जाड दिसतो का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। साडी घातल्यानंतर ब्लाउज हा कसा असायला हवा, ब्लाउजच्या स्लीव्ज कशा असायला हव्या, ब्लाउजची नेकची डिझाइन ही कशी असायला हवी, ब्लाउजची फिटिंग ही कशी असायला हवी, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ मध्ये मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या साडीमध्ये एकदम स्लिम आणि ट्रिम दिसाल। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। आता ज्यांचे आर्म्स हे जाड दिसत असतील, ज्यांचा चेस्टचा भाग हा मोठा दिसत असेल आणि ज्या लेडीज ह्या जाड असतील, त्यांना साडी नेसायला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्हीही त्यातल्या असाल तर अजिबात काळजी करू नका। आता बघा, ब्लाउज स्टिच करून घेताना काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही जाड आहात त्यापेक्षा तुम्ही नक्कीच स्लिम दिसाल। त्या टिप्स कोणत्या ते आपण बघूयात। मध्ये नंबर 1 आहे ब्लाउजच्या स्लीव्ज। आता तुमचे दंड हे जाड असतील आणि तुम्ही जाड असाल तर ब्लाउज स्टिच करून घेताना तुम्ही काय करा, शक्यतो तुम्ही फुल स्लीव्सच्या ब्लाउज ह्या स्टिच करून घ्या। काय होतं, फुल स्लीव्स ब्लाउज स्टिच करून घेणं ही प्रत्येकाला कम्फर्टेबल वाटत नाही। तर फुल स्लीव्स ही तुम्ही जेव्हा स्टिच करून घ्याल तेव्हा काय करा की त्याचं जे फॅब्रिक आहे ब्लाउजचं ते स्ट्रेचेबल ठेवा। त्याने काय होईल की तुमच्या हाताची हालचाल करण्यासाठी तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होणार नाही। तो जर तुमचे दंड हे जाड असतील आणि तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या फुल स्टिच करून घ्या किंवा तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या 3/4 ही स्टिच करून घेऊ शकता। आता 3/4 आणि फुल स्लीव्ज मध्ये काय होतं की आपले हात हे ऑटोमॅटिकली बारीक म्हणजे स्लिम दिसतात आणि त्यामुळे काय होतं की आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही स्लिम आणि ट्रिम दिसते। तर तुम्ही जाड असाल आणि तुमचे दंड ही जाड असतील तर तुम्ही स्लीवलेस आणि शॉर्ट स्लीव्ज स्टिच करणं हे टाळा। त्याने काय होतं की तुमचे दंड हे ऑलरेडी जाड असतात आणि जर तुम्ही स्लीवलेस ब्लाउज हा स्टिच करून घेतला किंवा वेअर केला तर त्यामध्ये तुमचे जे आर्म्स असतात, जे दंड असतात, त्याचं फॅट हे व्हिजिबल होतं आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही। त्याने आपण आणखीनच जाड दिसतो। त्या क्रॉप टॉपची ही खूप जास्त फॅशन आहे। आता बऱ्याच साऱ्या मुली काय करतात, आजकाल साडीवरती क्रॉप टॉप हे वेअर करतात आणि ते खूप सुंदर दिसतं आणि आजकाल ते खूप जास्त ट्रेंडिंग मध्येही आहे। अशा प्रकारे तुम्ही साडीवरती मिसमॅच करून क्रॉप टॉप ही यूज करू शकता। आता जर तुम्हाला क्रॉप टॉप ही फुल स्लीव्ज मध्ये आवडत नसतील तर तुम्ही 3/4 स्लीव्ज ही त्यामध्ये यूज करू शकता। ब्लाउज सुद्धा खूप सुंदर दिसतात। याने काय होतं की तुमचे हात ही बारीक दिसतात आणि तुम्ही सुंदरही दिसता। आजकाल स्लीव्ज मध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स मार्केटमध्ये आहेत, तर तुम्ही पफ्सच्या स्लीव्ज या स्टिच करून घेऊ शकता किंवा सेमी पफ स्टिच करून घेऊ शकता किंवा तुम्ही फ्रिल वाल्या स्लीव्ज ही स्टिच करून घेऊ शकता। पफ मध्येही तुम्ही फुल स्लीव्ज, एल्बो ही स्टिच करून घेऊ शकता। जणी ह्या अशा प्रकारे ब्लाउजेसच्या स्लीव्ज या स्टिच करून घेतात। पण जर तुमची अप्पर बॉडी ही हेवी असेल, तुम्ही जाड असाल तर शक्यतो तुम्ही पफ्सच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या अवॉइड करा। काय होतं की जेव्हा आपण पफ्सच्या स्लीव्ज या स्टिच करून घेतो त्यामध्ये आपले दंड हे अजून मोठे दिसतात। तर तुम्हाला पफ्सच्या स्लीव्ज या स्टिच करून घ्यायच्याच असतील तर तुम्ही सिंपल पफ स्टिच करून घेऊ शकता। आता त्यानंतर नंबर 2 आहे नेक डिझाइन। आता जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुम्हाला जर साडीमध्ये बारीक दिसायचं असेल तर काही नेक डिझाईनचे सिलेक्टेड पॅटर्न आहेत, तेच तुम्ही निवडा। जसं की व्ही नेक। आता व्ही नेक जर स्टिच करून घेतला तर काय होतं, व्ही नेकने तुमची मान ही उंच दिसते, तर तिथले जे आपला जो एरिया असतो तो व्हिजिबल होतो
आणि त्यामुळे काय होतं की आपण ऑटोमॅटिकली आपली मान उंच दिसल्यामुळे आपण तिथे उंच आणि बारीक दिसतो. त्यामुळे तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुमचा खांद्याचा भाग थोडासा हेवी असेल तर तुम्ही काय करा, व्ही नेक ब्लाउज स्टिच करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही ब्लाउज नेक मध्ये राऊंड नेक असेल, स्क्वेअर नेक असेल, असे सिंपल ब्लाउज ही स्टिच करून घेऊ शकता. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही राऊंड नेक स्टिच करून घ्याल तेव्हा तो थोडासा पसरट घ्या, त्यामुळे तुमचे आर्म्स हे बारीक दिसतील आणि तुमचा लुक ही परफेक्ट दिसेल. बरोबर, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा ब्लाउज डिझाईन या सिलेक्ट कराल तेव्हा खूप जास्त हेवी डिझाईनचे ब्लाउज हे स्टिच करून घेऊ नका. तुम्ही सिंपल आणि सोबर ब्लाउज हे स्टिच करून घ्या, त्यामध्ये तुमचा लुक डिसेंट आणि क्लासी नक्की दिसेल. ब्लाउज स्टिच करताना गळ्याला चिकटून असलेल्या डिझाईन्स हे अवॉइड करा. त्याने काय होतं की तुमच्या नेकची उंची ही ऑलरेडी कमी असते आणि तुम्ही जर गळ्याला चिकटून ब्लाउज हा स्टिच केला तर तुमची मान ही आणखीनच कमी उंचीची दिसते. त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेताना तुमचा नेक हा थोडासा पसरट ठेवा. त्यानंतर नंबर 3 आहे ब्लाउज डिझाईन. आता सध्या कुंदन वर्क, आरी वर्क किंवा लेस वाल्या ज्या डिझाईन आहेत त्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत. पण जेव्हा तुमची अप्पर बॉडी ही हेवी असेल, तुमचे दंड हे जाड असतील, अशा वेळी तुम्ही हे वर्क अवॉइड करा. तर की आपल्याला आपली अप्पर बॉडी ही बारीक दाखवायची असते आणि आपण जर वर्क करून घेतलं ते अगदी भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही मिनिमम वर्क करा किंवा वर्कचे ब्लाउज हे अवॉइड करा. सध्या मार्केटमध्ये प्लेन साड्यांवरती प्रिंटेड ब्लाउज हे दिले जातात. जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल तर त्यावरती तुम्ही प्लेन साडीवरती प्रिंटेड ब्लाउज वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतं. पण ज्या ब्लाउज वरती अगदी छोट्या छोट्या प्रिंट आहेत त्याच प्रिंटचे ब्लाउज हे तुम्ही निवडा. मोठ्या प्रिंटचे ब्लाउज हे तुम्ही निवडू नका. मोठ्या प्रिंटच्या ब्लाउज मध्ये काय होतं की आपली अप्पर बॉडी ही भरल्यासारखी वाटते आणि त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो. ही पोल्का डॉट, फ्लोरल प्रिंट असेल अशा प्रकारच्या डिझाईन तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर आहे ब्लाउजचं फॅब्रिक. आता जेव्हा तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुमचं वेट हेवी असेल, तेव्हा सिल्क, कॉटन, ऑर्गॅन्झा असे फॅब्रिक जे आहेत ते अजिबात निवडू नका. ब्लाउजचे फॅब्रिक निवडताना तुम्ही शिफॉन, सॅटिन किंवा सॉफ्ट कॉटन अशा प्रकारचे ब्लाउजचे फॅब्रिक हे तुम्ही निवडा. नंतरची टीप म्हणजे तुमचे दंड जर मोठे असतील तर तुम्ही ब्लाउज स्टिच करताना स्लीव्हजला अस्तर हे अजिबात लावू नका. अस्तर लावल्यानंतर काय होतं की आपले दंड हे आणखीनच मोठे दिसतात आणि त्यामध्ये आपण जाड दिसतो. त्यानंतरची टीप आहे ब्लाउजची उंची. आता जेव्हा तुमची अप्पर बॉडी ही हेवी असते, तुम्ही हेवी वेटच्या असता, जाड असता, तेव्हा बऱ्याच लेडीज काय करतात, ही चूक नक्की करतात की आपल्या ब्लाउजची उंची म्हणजे लेंथ ही कमी ठेवतात. असं अजिबात करू नका. त्याने काय होतं की तुमची अप्पर बॉडी ही हेवी असते, तुमचा पोटाचा भाग हा व्हिजिबल होतो आणि तुमचं फॅट ही व्हिजिबल होतं. त्यामध्ये ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही. तर तुम्ही शक्यतो तुमच्या ब्लाउजची उंची ही परफेक्टच ठेवा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहे त्या तुम्ही फॉलो केल्या, साडीमध्ये नक्की स्लिम दिसाल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.